नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण बहुगुणी असणारी कढीपत्त्याची चटणी बनवतोय। बऱ्याच आपण वेगवेगळ्या चटण्या बनवतो, चला तर अशी मस्तपैकी आरोग्यासाठी फायद्यासाठी असणारी कढीपत्त्याची चटणी बघूया। त्यासाठी काय काय साहित्य लागते हे देखील बघूया। तर इथं बघा, मी 2 वाटी इतका हा कढीपत्ता घेतला, जी पानं काढून घेतली। त्यानंतर अर्धी वाटी सुकं खिसून घेतलेलं खोबरं, अर्धी वाटी इथं बघा मी शेंगदाणे घेतले। त्यानंतर 2 मोठे चमचे किंवा पाव वाटी पांढरे तीळ, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 चमचा इथं मी जिरे वापरले, अगदी थोडीशी चिंच, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। सुरुवातीला एका पॅन मध्ये बघा आपण अर्धी वाटी हे जे किसून घेतलेलं खोबरं आहे ते अगदी छानपैकी तांबूस रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत। खोबऱ्याला बघा अगदी मस्तपैकी छान तांबूस रंग आलेला आहे। तर आता हे आपण एका ताटामध्ये सेपरेट काढून घेऊयात। त्यानंतर त्याच पॅन मध्ये आता बघा मी अर्धी वाटी इतके शेंगदाणे भाजून घेते। आपण हे मसाले किंवा हे जिन्नस भाजताना अजिबात तेलाचा वापर करत नाही, कारण आपण जेव्हा सुरुवातीला खोबरं भाजलं त्यावेळी तर थोडंसं तेल उरतं याच्यामध्ये। शेंगदाण्याला पण हलके ढाग पडलेत, हे पण आपण काढून घेऊयात। आता यामध्ये आपण पांढरे तीळ वापरूयात। तीळ आपण अगदी 2 ते 3 मिनिटात भाजून घेतो, कारण ते तडतड असे उडायला लागले की पटकन तीळ असे भाजले जातात। तीळ पण बघा छान उडतात, तर हे पण आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा इतके मी जिरे घातलेत। जिऱ्यामुळे काय होतं, ही चटणी अगदी छान खमंग बनते आणि ही चटणी तुम्ही तोंडी लावायला किंवा मग अगदी मुलांना टिफिनला साईड डिश म्हणून पण देऊ शकता। अगदी मस्त आहे, केसांच्या फाईसाठी तर अगदी मस्त ही चटणी तयार होते। जिरे चांगले भाजलेत तर हे काढून घेऊयात आणि यामध्ये आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या पण घालूयात आणि ह्या पण अगदी हलक्या छान अशा डाग पडेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत। ही चटणी अगदी कोरडी असल्यामुळे ती महिनाभर टिकते, त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये किंवा अगदी तुम्ही महिनाभर देखील घरामध्ये टिकवू शकता। लसणाला पण बघा अगदी मस्तपैकी हलकेसे डाग पडले, तर हे पण आपण काढून घेऊयात आणि ह्याच पॅन मध्ये आता आपण 2 वाटी किंवा मग 1.5 वाटी तुम्ही हा कढीपत्ता घेऊ शकता। मी हा ताजा कढीपत्ता घेतलेला आहे आणि बऱ्याच वेळा आपण भाजीमध्ये किंवा कोणत्याही नाश्त्याच्या पदार्थामध्ये कढीपत्ता भरपूर वापरतो। कढीपत्त्याचे खूप सारे फायदे आहेत, कारण कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि फॉस्फरस असतं, ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि बऱ्याच वेळा आपल्याला केसांची गळतीची वगैरे समस्या असते, त्यावेळी जर तुम्ही ही चटणी रोज थोडी थोडी तुम्ही जेवताना खाल्ली तर तुमची केस गळती पूर्णपणे थांबून जाईल। त्यामुळे तुम्ही नक्की तुमच्या आहारामध्ये ही कढीपत्त्याचा किंवा कढीपत्त्याच्या चटणीचा नक्की वापर करा। आता सुरुवातीला बघा आपण मी इथं कढीपत्ता जो आहे तो अगदी हलका आणि कोरडासा भाजून घेते, कारण हा कढीपत्ता मी घेतल्यानंतर तो स्वच्छ असा धुवून घेतला आणि एका कापडावरती तो वाळवून घेतला आणि ओलसर असेल तर चटणी टिकत नाही आणि त्यामुळे मी सुरुवातीला अगदी तो कोरडा भाजून घेतला। यातलं जे काही ते पाणी गेल्यानंतर ह्यामध्ये अगदी 1 छोटा चमचा मी तेल घालून घेतलं। आता ह्या छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत मस्तपैकी कढीपत्ता भाजून घ्यायचा। कढीपत्ता छान कुरकुरीत झाला ना, चटणी अगदी मस्तपैकी छान बारीक वाटली जाते। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील। तर आता इथं बघा कढीपत्ता अगदी मस्तपैकी कोरडा आणि अगदी मस्तपैकी कुरकुरीत पण झाला। गॅस बंद करून सगळे जिन्नस आपण थंड करून घेतले। आता हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर आपण लगेचच आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे घालून अगदी छानपैकी थोडीशी मोठ्या पद्धतीने आपण ह्याची छानपैकी चटणी बनवून घेतोय। तुम्ही बघू शकताय कढीपत्ता अगदी हाताने देखील हा छान बारीक होतोय। आता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुकं खोबरं, त्यानंतर आपण भाजून घेतलेले शेंगदाणे, तीळ, लसूण, चिंच आणि त्यानंतर आपण जो कुरकुरीत करून घेतलेला कढीपत्ता तर तो देखील आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। चिंचेमुळे चटणीला छानपैकी चव येते। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि त्यानंतर 1 ते 1.5 चमचा मी काश्मीरी लाल तिखट वापरले। तिखटानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। ही चटणी वाटताना एकच काळजी घ्या, ती म्हणजे फार बारीक नाही करायची, अगदी पिठासारखी थोडीशी दाणेदार टेक्स्चर असेल ना तर चटणी खाताना खूप छान मजा येते आणि त्याची चव पण खूप छान लागते। तुम्ही बघू शकताय अगदी मस्तपैकी चटणीला छान रंग येईल आणि अगदी घरामध्ये मस्तपैकी खमंग दरवळ सुटलाय। मला ही स्वतःला चटणी खूप म्हणजे खूप आवडते, अगदी दह्यासोबत तर खायला अप्रतिम लागते। तर अशा पद्धतीनं ही बहुगुणी असणारी कढीपत्त्याची चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, नाही तर तुम्ही माझ्या व्हिडिओला डिसलाईक देखील करू शकता। चला तर मग भेटूत अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त रहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा।